नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत जूचंद्र ह्या गावातील कुलस्वामिनी देवतेला. ती आहे चंडिका माता. इथे येण्यासाठी तुम्ही नायगाव किंवा जूचंद्र ह्या रेल्वे स्टेशन वरतून सहजासहजी येऊ शकता. दोन्ही ठिकाणून एसटी ची व्यवस्था आहे. 10-15 मिनिटांनी एसटी आहे. तर आपण ह्या गावात येऊ शकता आणि हे फार मेन रोड वरतीच असलेले मंदिर आहे. त्यामुळे गावात कुणालाही तुम्हाला याची विचारपूस करायची गरज नाही. या स्टॉप वरती चंडिका माता मंदिर ह्या स्टॉप वरती उतरल्यावरती तुम्हाला 200 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून वर येऊ शकता किंवा तुम्ही लिफ्ट आहे, लिफ्टनीही डायरेक्ट वरती येऊ शकता. अशी इथे व्यवस्था आहे. चला तर मग भेट देऊया चंडिका माता मंदिराला. बापरे, मंदिर वरती आहे. चला तर मग आपण जाऊया. खालून असं वाटत नाही, दिसतं असं वरती आहे ते. लेट्स सी. आपण जाऊया वरती मंदिर. मित्रांनो, हे मंदिर पांडवकालीन आहे आणि ह्या मंदिरामध्ये 3 मूर्त्या आहेत. चंडिका माता, कालिका माता आणि महिषासूर मर्दिनी. आणि बाकी बाजूला ज्या मूर्तींची स्थापना केलेली आहे ती आहे गणपतीची मूर्ती. मित्रांनो, हा जो दरवाजा हा तो तुम्हाला रस्ता दिसतोय आता, हा माझ्या माहिती हा जुना रस्ता आहे. आपण जे बघत आहे ते मधून रस्ता. तर हे जुन्या पायऱ्या जो इथे बांधताना दगडात कोरलेलं आहे, पायऱ्या केलेल्या आहे. छोटेखानीच मंदिर आहे. पायऱ्या डोंगर पण छोटेखानीच आहे, पण मोठा नाही. वेल हे केलेलं आहे. हा मेन एंट्रन्स आहे. इथून गावाचा जूचंद्र आहे, कसं पण तुम्हाला ही चंडिका देवी मंदिर. इथे ह्या जागेची खूप आहे. व्हेरी इझी बस सर्व्हिस आहे म्युन्सिपाल्टीची, एस टीची. कोणतीही बस हायवे साईडला येणार आहे. बापाणे म्हणून जागा आहे, त्या जागी बस आहेत सारख्या 15-15 मिनिटांनी. ती बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता. 17-20 रुपयात तुम्ही येऊ शकता आणि डायरेक्ट इथे तुम्ही चढू शकता मंदिराचे. 5 मिनिटात तुम्ही डोंगराच्या वरती मंदिराचं दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, ही जागा एवढी जवळ आहे की समोर तुम्हाला हायवे दिसत आहे. हायवेपासून हार्डली 5 ते 10 मिनिटांवरती ही जागा आहे. इथे हा नवीन ब्रिजचं काम चालू आहे. समोर तुम्हाला दिसत असेल तर तो ब्रिज आहे, समोर आहे तो. ओके, म्हणजे मला भाईंदरचा ब्रिज असावा तिकडे काहीतरी, मला नक्की आता माहिती नाही. आणि इकडे तुम्हाला हे नायगाव आहे. म्हणजे भाईंदरच्या नंतरचे जे 2 ब्रिज असतात त्यातला हा शेवटचा ब्रिज आणि त्याच्या पुढे हे नायगाव. तिथून एक ट्रेन पण चालते, इथून तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. इथून हा मेन रोड असा आहे आणि मधून ही एक रेल्वे लाईन जाते, ती म्हणजे वसई दिवा रेल्वे लाईन आहे ती. आणि तुम्हाला इथे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स आहेत. हे सगळ्या शहराचा तुम्हाला इथून परिसराचा हे दिसतो व्ह्यू. म्हणजे सुंदर जागा आहे आणि डोंगर सगळा असा गर्द असा भरलेला आहे. चला तर मग आपण असंच पुढच्या वेगवेगळ्या गोष्टींना किंवा मंदिरांना भेट देऊया. टिल देन, बाय बाय. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल.